हॅलो नमस्कार, माझं नाव जुही आणि वेलकम टू द बिग स्टोरी शो अगेन. जो लास्ट ब्लॉग माझा होता तो पण पहलगामचाच होता. आणि आता जो विषय मी बोलणार आहे तो ऑब्व्हियस आहे की द पहलगाम अटॅक जे झालं त्याविषयीच आज आपण बोलणार आहोत. तर पहिला म्हणजे जो बेसिक गोष्ट जी जास्त हायलाईट केली जात नाही आहे ती मी पहिला हायलाईट करणार आहे की पहलगाम एक्झॅक्टली आहे कुठे. ती डिरेक्टली बॉर्डरला कनेक्टेड आहे का याची कुणाला काही माहितीच नाही आहे. ठीक आहे, आपण मॅप समजून घेऊ. वेस्ट साईड जी आहे तिथून जो एरिया येतो, लेट्स अंडरस्टँड दॅट फर्स्ट की तिथे पण एक टुरिस्ट स्पॉट आहे जिथे आम्ही विजिट केलं होतं, दॅट्स कॉल्ड गुलमर्ग. तर गुलमर्गमध्ये ते टुरिस्ट असतात ऑब्व्हियस आहे. तर तिथे अटॅक करणं इझी होतं त्यांना, तर ते एवढ्या आत येऊन अटॅक का केले हा माझा पहिला प्रश्न आहे. तर गुलमर्ग येतं POK, पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरला. सो जेव्हा वॉर झाली होती आणि पाकिस्ताननी परत इंडियाचा काश्मीरचा पार्ट ट्राय करायला गेला होता तेव्हा असं सांगितलं गेलं होतं की वॉर करता करता जो पार्ट आता पाकिस्तानने ऑक्युपाय केला तो त्यांच्याजवळ थांबा, तिथे तुम्हीच थांबा, ती बॉर्डर तिथे त्यांची असेल आणि इंडियानी जेवढं डिफेंड करू शकले ती लँड काश्मीरची तिथे तुम्ही तुमचा पार्ट थांबून तुमची टेरिटरी बनवा. तर येतं आपलं गुलमर्गला कनेक्ट करतं श्रीनगर जे कॅपिटल आहे. श्रीनगरपासून तुम्ही खाली आला की येतं पुलवामामधून तुम्ही पुढे आला की तुम्ही येता अनंतनागला. आणि अनंतनागपासून जेव्हा तुम्ही परत वरती हिल साईडला येता, जी ॲक्च्युली हिमाचल प्रदेश साईडची जी लेह लडाखची जी साईड, लेह लडाख म्हणू शकत नाही, हा लेह लडाख ही म्हणू शकतो, लेह लडाखची जी साईड आहे त्या साईडला. तर एवढा जो मोठा मी तर मॅप दाखवते, हिथं जो एवढा मोठा एरिया आहे एकतरी तो टेररिस्टनी गाठला कसा. 9 लाखच्या आसपासची आर्मी आज काश्मीरमध्ये आहे, तरी सुद्धा त्यांनी गुलमर्ग सोडून ते पहलगामला आले. पहलगाममध्ये बेसिकली 3 मेन व्हॅलीज आहेत, आरू व्हॅली, बेताब व्हॅली, चंदनवारी. ते सोडून एक्स्ट्रीम जेव्हा एंटरच आपण जे पहलगामला करतो अनंतनाग सोडून, तेव्हा फर्स्ट प्राईम लोकेशन जी टुरिस्टला आहे दॅट इज मिनी स्वित्झर्लंड, दॅट इज कॉल्ड बेसरण, आणि तिथे अटॅक झालेला आहे. बेताब व्हॅली आणि बेसरणमध्ये खूप जण कन्फ्यूज होतील. बेताब व्हॅली वेगवेगळ्याकडे येते, चंदनवारी बेताब व्हॅली एका साईडला येते, जिथून अमरनाथची यात्रा स्टार्ट होते. जवळजवळ 26 सिव्हिलियन्सचा मृत्यू झालेला आहे आणि जवळपास 20 जण इंज्युअर्ड आहेत. धर्म विचारला गेला या लोकांचा आणि त्यानंतर त्यांना ऑन द स्पॉट फायर केलं गेलं. M4 कार्बाईन्स आणि AK-47. तर मी पण हे नोटीस केलं होतं जेव्हा मी जस्ट विजिट केलं होतं की आम्ही गुलमर्गला गेलो, आमचा रोड छोटे छोटे रोड्स वगैरे एन्जॉय करून, रिव्हर वगैरे वाहतेली बघून आरू व्हॅली करायची होती. चंदनवारी बंद होतं, सो आम्हाला पॉसिबल झालं नाही ड्यू टू हेवी स्नो देअर. तर या सगळ्यांमध्ये मी जे नोटीस केलं की खाली समजा आता मी वाईमध्ये आहे, वाई साताऱ्यातलं वाईमध्ये आहे खाली, आणि महाबलेश्वर आहे. तर महाबलेश्वरला आर्मी नाही आहे. इवन इट गुलमर्ग पण त्याच, गुलमर्ग म्हणजेच महाबलेश्वर, आरू व्हॅली म्हणजेच महाबलेश्वर आणि बेसरण म्हणजे पण महाबलेश्वर. आणि जे खालचे आपण पार्ट्स म्हणतोय ते म्हणजे गुलमर्गच्या खाली जो पार्ट येतो जिथून आपण एंटर करतो श्रीनगरमधून, आणि अनंतनाग आणि पहलगामचा जो एंट्री पॉईंट आहे तिथे फुल आर्मी आहे. इवन जेव्हा आम्ही अक्रोड वगैरे शॉप करायला बाहेर जात होतो तर खाली त्यांनी आर्मी ठेवली. वरती जिथे स्नो आणि जिथे टुरिस्ट जिथे स्कीइंग वगैरे होतं तिथे आर्मी बघायलाच मिळत नाही. आणि दिस वॉज वन ऑफ द डेंजरस पॉईंट जे आत्ता आम्हाला नोटीस झाले की भाई आपण पण सेफ नव्हतो 1 महिना आधी. तर मोस्टली हे म्हटलं जातं की लष्कर-ए-तोयबा जो टेररिस्ट ग्रुप आहे त्यांनी हा आतंकवादी हल्ला केलेला आहे. मेन मुद्दा आहे जो आम्ही नोटीस केला होता की काश्मीरी पीपल आर रिअली व्हेरी वेलकमिंग. जे व्हिडिओज मीडियाने जास्त हायलाईट नाही केलेले आहेत ते हायलाईट ॲक्च्युली व्हायला पाहिजेत. इवन ह्या माणसाचं नाव मी स्पेशली घेऊ इच्छिते, सय्यद आदिल हुसेन शाह, ज्यांनी डिफेंड करायला गेले की ह्यांना मारू नका, तुम्ही ह्यांना का मारताय. बिकॉज त्यांना पण माहिती आहे की ही रोजीरोटी आहे यार. टुरिझमवर पूर्ण काश्मीर डिपेंडेड आहे. एकही इंडस्ट्री तिथं नाही, एकही असं शॉप नाही जे काहीतरी वेगळं सेल करतंय, कुठलं तरी वेअर हाऊस हे ते काही नाही. एकतर तिथे बोटिंगवर टुरिझम चालतं, शॉपिंगवर चालतं, टॅक्सीवर चालतं, हॉटेल्सवर चालतं आणि रेस्टॉरंट्सवर चालतं. म्हणून लोकांना माहिती आहे की जर इथं कुठं तर आपली इकॉनॉमिक 2 वर्षात बूस्ट झाली. आय थिंक हा एक पॉईंट मीडियाने खूप मिस केला आहे. त्यांच्या आईंचा फोटो आला होता की माझ्या मुलग्याला तर क्रेडिट दिलेलंच नाही आहे, त्याचं नाव कुठे घेतलेलं नाही, त्याचा फोटो कुठे नाही आहे मीडियामध्ये. सो या दिस थिंग्स हॅव टू बी केप्ट इन माइंड. यू कांट बी बायस्ड वेन यू आर रिप्रेझेंटिंग अ मीडिया. पण बाकी काय, बाकीचे व्हिडिओ तर येतच होते, लोक हेलिकॉप्टरमधून वर खाली करत होते. नंतर
ठीक आहे, इट्स फाईन. बट जो मेन मुद्दा आहे तो पण हायलाईट व्हायला पाहिजे, त्यांचे पण मोर्चे. बिकॉज ग्राउंड लेवल सिच्युएशन्स मी बघितलं. मी कधी म्हणून ट्रॅव्हल करताना आय ट्रॅव्हल लाईक विदाऊट एनी एजन्सी, की मला कळतं की ग्राउंड रियालिटी काय आहे, या स्टेटकडून पर्टिक्युलरली मला काय शिकायला मिळतं ॲज अ पर्सन. जर दॅट वॉज वन ऑफ द पॉईंट्स दॅट आय वॉन्टेड टू हायलाईट. तर नेक्स्ट आता इंडियामध्ये की आम्ही इंडस वॉटर ट्रीटी सस्पेंड केलेली आहे. पाकिस्तानचा पाण्याचा जो विषय आहे तो आम्ही बंद केलेला आहे. सो यासाठी आपण टेक्निकली प्रॅक्टिकली विचार करूया. इंडस, चेनाब, झेलम, बीन्स, रवी आणि सतलज, तर हे सगळे रिव्हर्सवर पहिला तरी डॅम मारायला पाहिजे. असं नाही होऊ शकत की हे 3 नद्या किंवा हे 2 नद्या जिथे लास्टला जुळतात तिथेच डॅम बांधतो, मग तर काय वरची जी जवळपासची गावं असली तर गेली. ऑब्व्हियसली 7 वेगळे डॅम तर या गोष्टींसाठी प्रॅक्टिकली बनायला पाहिजेत आणि त्यानंतर पण होल्ड ठेवत ठेवत किती पाणी सोडायचं, किती धरायचं यावर डॅम बांधायला पाहिजेत. आपल्या इथं ही राधानगरी धरण आहे. आपल्याला माहिती आहे की एखादा डॅम बनायला किती खर्च येतो आणि त्यासह किती टाईम लागतो. सो प्रॅक्टिकली बघायला गेलो तर टॅक्स तर आपलाच जाणार आहे आणि वर ही जी अनवॉन्टेड पाण्याची स्कीम जी अप्लाय होणार आहे, जी आपल्या कामासाठी तर आपल्या टॅक्समधून नसणार आहे, ती एक खर्च जो आहे, जो असं वाटतं की कधी कधी अननेसेसरी आहे, तो कदाचित होण्याची शक्यता आहे भविष्यात. किंवा एक धमकी ही असू शकते पाकिस्तानला की ती पण लोक थोडी शांत होतील. बट प्रॅक्टिकली विचारायला गेलं तर खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे आणि पैसे तर कॉमन लोकांचेच जाणार आहेत यासाठी. तर हा एक विषय आहे. तर यामध्ये पाकिस्तानने सांगितलं की वी आर गोइंग टू गो इन अ वॉर विथ इंडिया. जर हे होत असेल तर युद्धाचं वातावरण आहे. खूप वर्ष आधी जेव्हा मी शाळेत होते तेव्हापासून हा मुद्दा आहे की जी 3री वर्ल्ड वॉर होईल ती होणार आहे पाण्यासाठी. तर यांनी हे सिद्ध होतं का? ऑलरेडी चायनाचं चाललंय की ब्रह्मपुत्रावर आम्ही डॅम बांधतोय. तिथेही हाच विषय की आम्ही पाणी आमच्या सोयीनुसार सोडणार. जो ब्रह्मपुत्राचा परिसर आहे, जो जे ब्रह्मपुत्राचा रूट आहे नदीचा, तो इंडियामधून वाहतो आणि तो बांगलादेशला रिकामा होतो. सेम जो इथून इंडसचा आहे तो काश्मीरमधून चालू होतो आणि काश्मीरचा जो अजून एक महत्त्वाचा पार्ट जो आहे की पाकिस्तानमधून जेव्हा ही नदी फ्लो होते तेव्हा ती मोस्ट ऑफ द एरियाज ऑफ राजस्थान कव्हर करते, दॅट इज ईस्ट पाकिस्तान, आणि मग ती कराचीमध्ये स्वतःला रिकामी करते. सो हा पण आहे की त्यांचं जे 80% उत्पादन होतं शेतीचं तेही बंद होण्याची शक्यता आहे. तर ती युद्ध करायला पूर्ण निष्ठेने सामोरे येतील. तर यावर पाकिस्तानने अजून एक ऑप्शन काय सांगितलंय की जर हे त्यांनी चालू केलं, ट्रीटी ही बंद करायला चालू केली, तर आम्ही गप्प बसणार नाही. जे विमानं पाकिस्तान थ्रू इंडियामध्ये लँड होतात, जे इंडियन ब्रँड्स जे आहेत, मग ते एअर अकासा असेल, इंडिगो असेल, त्याचा आम्ही वे बंद करणार. म्हणजे नो फ्लाईंग झोन या प्लेनसाठी डिक्लेअर करणार. तर फ्यूल कॉस्ट जी सगळ्यात मोठी कॉस्ट असते एका विमानाला उडवण्यासाठी, ती जास्त करून असते फ्यूलची, राईट. त्यामुळं तिकीट प्राइसेस व्हेरी होतात, हार्मफुल. बट ठीक आहे, एअरलाईन्सचं डिसिजन आहे, ते त्यांचा फेअर वाढवतील. तुम्ही इंटरनॅशनल फ्लाईट्स घ्या, मी इंटरनॅशनल फ्लाईट्सचं ती बंदी नसेल. तुम्ही इंटरनॅशनली कटार एअर्स घ्या, हे एअर्स घ्या आणि तुम्ही लँड व्हा. सो दॅट इज वन ऑफ द सोल्युशन्स दॅट वी स्टील हॅव. अजून त्याच्यावर काही बोलणे झाले. एक मुद्दा असा आहे की वॉर लाईक सिच्युएशन येऊ नये. कॉज यांनी काय की इंडिया इज नाव इन G20. त्यासह इंडियाचा GDP इज ग्रेट. वी आर अमंग द टॉप 10-20 कंट्रीज रँकिंग इन GDP. पण आपली चालू आहे जो आपलं टॅक्स जे चांगल्या गोष्टींसाठी युटिलाइज होत आहे ते कुठं तर डायव्हर्ट होण्याची शक्यता आहे आणि त्यात आपलाच लॉस आहे. वॉर लाईक सिच्युएशनमध्ये कधी कुणाचं चांगलं झालेलं नाही आहे. नेहमीच वॉर एका व्हायची म्हणून तर एका पॉझिटिव्ह वेनी स्टार्ट होते, पण त्याचा एंड नेहमी क्रुशियल असतो. याचे जे वर्ल्ड वॉर 1चे कंट्रीज आहेत, वर्ल्ड वॉर 2चे कंट्रीज आहेत, बिगेस्ट एक्झाम्पल आहे. या सगळ्यांमुळेच तर आज USA सारखी कंट्री एक सुपर पॉवर झालेली आहे, त्याच गोष्टींचा फायदा घेऊन. सो आय डोंट नो की कधी ते टेररिस्ट सापडतील, याचं नेमकं बॅकग्राऊंड काय आहे, ते कुठून आले, अजून इंडियात आहेत का, इंडिया सोडून गेले आहेत, कुणी मदत केली आहे, कुणी नाही केलेली. बट द मेन इंटेंशन वॉज की भाई पाकिस्तान तो बहुत दूर था, अब पहलगाम आए कैसे. सेकंड की इज द इंडस वॉटर ट्रीटी जी बंद करणार आहेत, इज इट रिअली बेनिफिशियल फॉर इंडिया. दुसरा मुद्दा जो आहे तो तर वर्ल्ड वॉर 3 होऊ नये किंवा कुठलाही वॉर लाईक बेसिक सिच्युएशन पण होऊ नये. परत
वेगळ्या प्रकारे एक धडा समजून सांगता येईल त्यांना अशीच अपेक्षा ठेवूयात. इन दिस वॉज इन द बिग स्टोरी शोज टुडेज एपिसोड. खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात एका नवीन स्टोरी सोबत.